तुकाराम बीजच्या निमित्तानं देहूत वारकऱ्यांची गर्दी झाली आहे। तुकोबाच्या नामघोषणा देहू नगरीत दुमदुमली आहे। तुकाराम बीजेची देहूमध्ये जय्यत तयारी सुरू झालेली आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडून। लक्ष्मण, सध्या काय वातावरण आहे देहूत? देहूमध्ये त्रिशतक अमृत महोत्सवी तुकाराम बीज सध्या साजरी होत आहे। यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी हे सध्या देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। मुखी विठोबारायाचं तुकोबारायाचा नामघोषानं खरं तर देहू नगरी आता दुमदुमलेली आहे। आपण पाहू शकताय की इंद्रायणी काठावरती खरं तर वारकऱ्यांनी ओसांडून वाहत आहे। मुखी त्यांच्या विठोबाचा नामघोष आहे। यामुळे खरं तर तुकोबारायांच्या या बीजेच्या निमित्तानं सध्या देहू नगरपंचायत सुद्धा सज्ज झालेले आहे। मोठी जय्यत तयारी यांच्याकडून करण्यात आलेली आहे। कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून आरोग्य पथकेही दाखल करण्यात आले। सुरक्षेच्या कारणास्तव 30 सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत आणि जवळपास 50 अधिकारी आणि 700 पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे हे देहूमध्ये दाखल होणार आहेत आणि या संत तुकाराम महाराज संस्थानाच्या तयारी देहूत दिसते। लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।